सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन. शिवसेनेकडून जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य होण्याची दाट शक्यता. काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक संपन्न झाली. यात महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निबंबडे गटातील जिल्हा परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी सौ माधवीताई पडळकर यांच्या विरोधात शिवसेनेतून साध्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट विद्याताई मोठे हे निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी सौ माधवीताई पडळकर यांच्या विरोधात जोरदार लढत दिली. यामध्ये विद्याताई मोठे यांचा अल्पमताने पराभव झाला. त्यांच्या पराभवाची चर्चा मात्र राज्यभर रंगली, पण विद्याताई मोठे या पराभवाला न खचता जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसापूर्वी जतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांना जयंतीला बोलवण्यात आले होते. यावेळी ॲडव्होकेट विद्याताई मोठे कोण हे पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. विद्याताई मोठे आटपाडी जतसह जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. विद्याताई मोठे आपला मोर्चा जतकडे वळवण्याची चिन्हे दिसत आहेत. साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य या त्रिसूत्रीवर सातत्याने काम करून असंख्य कुटुंबांना आधार दिला आहे. राजकारणातील त्यांची ही सुरुवात पिसलेल्या समाजाला आधार देणारी आणि भरकटलेल्या तरुणांना दिशा देणारी ठरणार यात शंका नाही. विद्याताई या उच्च शिक्षित, अभ्यासू, कार्यक्षम व सामाजिक कार्याचा अनुभव तसेच संवेदनशील नेतृत्व आणि लोकाभिमुख दृष्टीने सर्व घटकांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणात केवळ पारंपरिक घराण्यांपुरते मर्यादित न राहता विद्याताई मोठे यांच्यासारख्या सक्षम महिला नेतृत्वाच्या प्रवेशामुळे अधिक रंजक होणार आहे आणि शिवसेनेची ताकदही वाढणार आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांना राजकीय पुनर्वसन म्हणून सांगली जिल्हा परिषदेचे स्वीकृत पदाची संधी दिल्यास शिवसेनेची ताकद वाढणार आहे. यामध्ये आटपाडी जतसह अनेक तालुक्यातील राजकारणाची दिशा बदलणारी ठरू शकते असे जाणकारांना वाटते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आला असून खानापूर आटपाडी विधानसभेचे आमदार सुहास बाबर यांनी शिवसेना सांगली जिल्ह्यात संघटनात्मक बळकटी आणण्यासाठी विशेष रणनीती आखली असल्याचेही समजते. याच अनुषंगाने निबंबडे गटात कडवी झुंज देणाऱ्या ॲडव्होकेट विद्याताई मोठे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.